बापरे, कसला मोठा पाऊस आलाय बघा, एकदम अचानक. काय झालं? लाडू लिहिलं का तुला? काय झालंय लाडू? मुलांच्या डब्यासाठी आता मी इथे घेवड्याची शेंग बनवते. कालच मी घेवड्याची शेंग नीट करून ठेवली होती. मस्तपैकी जिरे मोहरे टाकले तेलामध्ये, छान कडल्यानंतर त्यामध्ये मग घेवड्याची शेंग टाकून खालीवरी करायची. तेलात खालीवरी केल्यानंतर हिरवीगार दिसायला लागली घेवड्याची शेंग. मग त्याला हळद, मीठ आणि आपलं घरी बनवलेलं काळं तिखट टाकलं. थोडंसं मी जो मसाला बनवून घेतला होता खोबरं लसणाचा आणि शेंगदाण्याचं कूट, हे सगळं टाकायचं आणि मिक्स करून पाण्याचा शिंतोडा मारून ठेवायचं. घेवड्याची शेंग जेवढी फडफडीत बनवेल ना तेवढी छान लागते आणि भाकरीसोबत चपातीसोबत खूप मस्त लागते बरं का. हे भाजी मला तर खूप आवडते. तर आमच्याकडे हेच हिरवा घेवडाचा असतो, तर याच्यामध्ये लाल घेवडासुद्धा असतो बरं का, बाजारामध्ये भेटतो. तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. गुड मॉर्निंग झालं की झालं, यांची निघला खेळायला. कसं दंगा करते बघ ना सकाळ सकाळी. दादाच्या बसला बाय. बघा माझी परी कशी आली, झोप आली म्हणून माझ्या परीला. हो परी, तुला झोप आले? खिडकीमुळे चमकते. झोप आले माझ्या बाईला. मला सर्दी झाली बाळा, तुला पण सर्दी होईल माझ्या सोनूला. गोली खा. कोण आणते मला गोली? पप्पा आणते. फोन आला बघ. त्याला मी डब्बाच बनवत होते तर छान असा पाऊस चालू झालाय. मस्त वाटतंय अगदी गॅलरीतून तर इतकं छान गार हवा. एवढी सर्दी झाली मला तरी मला गार हवा छानच वाटायला लागली. मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस. मस्त असं छान लुसलुशीत उपीट केलंय समर्थाला डब्याला द्यायला. अरे बाळा बाळा, पाय घसरल ओलाय. मस्त असा एकदम झोपेतला उठून येऊन बघायला. लाईट गेली बाहेर, इतकं वारं सुटलंय आणि मला समर्थाला डबा तर द्यायचा आहे. डबा तर मी देणार, छत्री वगैरे घेऊन जाईन. खूप खूप वारा आणि पाऊस. का मोठा पाऊस आहे ना, मोठा पाऊस आहे. खिडकी उघडलं तर नीट तोंडावरती. बापरे, कसला मोठा पाऊस आला बघा, एकदम अचानक. गावाकडे पाऊस आहे का विचारायला ननंदबाईला फोन लावला, त्याने काही उचललाच नाही. मग म्हणलं चला कॅमेरा चालू करून बघूया. तर गावाकडे मस्त असं वातावरण आहे, पाऊस अजिबात नाही. मग त्याच्या पप्पाला मेसेज टाकला मी पाऊस आहे का म्हणून, तर त्यांच्याकडे पाऊस रिप्लाय काय आला नाही. म्हणून मी कॅमेरा ओपन करून बघितला आमचा घरचा, तर अजिबात पाऊस नाही. मी ती क्लिप जोडते, तुम्ही बघा. पाऊस थोडासा कमी झाला. समर्थाचा डब्बा देऊया चला. पाऊस पडल्यानंतर हिरवेगार झाडं. बाय. काय झालं? लाडू लिहिलं का तुला? काय झालंय लाडू? कधी कधी लय लाडी तू, माझ्या लाडूला लय लाडी तू. अयो किती क्यूट दिसते रे बाबा, किती क्यूट दिसते ग बाय, किती क्यूट दिसते. लेकरं भाकरी नको म्हणून रडतात आणि माझं भाकरी दी म्हणून रडायला लागलंय आता. बनवू का भाकरी? खाणार का? नाही खाल्ल्यावर बघ लय चमत्कारी आहे. आता मला भाकरी खायची म्हणतोय, चला आता त्याच्यासाठी एक भाकरी बनवते. मी नाही खाल्ल्यावर मार देणार बघ.
नाही खाल्ल्यावर मार देणार म्हणते, नाही खाणार मी पोट भरून म्हणते. लय आगाव आहे, लय आगाव आहे. हाय तर फक्त 3च वर्षाचा, पण पाल मला गुंगवते. तर नाही, तर लाडूसाठी तर मी एक भाकरी बनवायला लागले, कारण त्याला आता भाकरीच खायचं आहे. बघा, लाडूसाठी मी भाकरी एक बनवलेली आहे. भाकरी देऊ, असंच देऊ. हा, गोल गोलच केली आहे भाकरी तुझ्यासाठी, गोल गोलच देते भाकरी. अरे त्या भाकरीला भाजू तर दे ना, एवढी घाई झाली का? चपाती खातो का? चपाती आहे. बनवलं, हा सगळं बनवलं. भाकरीला भाजू पण दे ना पोरग मला. थांब थांब, भाजू तर दे. किती खाऊन दिवा लावते, थांब बघते आता तुझं. चपात्या उपीट असताना मला भाकरी करायला लावलाय शाना पंडित. बघून ये दादा आलाय का? येतय, बघून ये जा. रोल करून देऊ ना? भाकरीला तू पण मीठ लावले, छान लागते. चला खतम करायची. कशी लागते भाकरी? आवडली ना? दररोज खायची. हा, वाव. कुठला पिझ्झा आणि बर्गर, आपली मस्त अशी तूप भाकरी, एक नंबर है ना बाळा? छान आहे ना? वाव, मस्त मस्त. वन काढलाय का? आणि बी टाकू, पाठीमागून दाखव. वाव, बीला पार पायच काढलं की, पायच फुटलाय. बीला पायच फुटला की. हो, कसला मोठा डास दिसाले बाळाच्या हातापाशी. ती मच्छर. तरी तुम्ही दोघं डास पकडलाय दोघांनी मिळून. आता का त्याची चटणी बनवता का लोणचं बनवता? बाई दाखवायला बी आणते डास. हे बारकलंय आगाव आहे. डास पकडायला लागले दोघं भाऊ भाऊ मिळून. ती बारका दाखवते आणि मोठं पकडते. सापडलं का लाडू? तुला कुठे डास सापडला रे? तू पकड ना, दादाला पुढे करते का डास पकडायला? बोला येते का? चुरू चुरू चुरू. बाहेर गेली डास, भिवून पळाली तुम्हाला. दिसते. छोटा ब्लॉगर, ब्लॉगर काय चाललंय? काय नाही. अभ्यास कधी करतो? काय क्युटीनं आत्ता व्हिडिओ बनवली आहे. छोला कॅमेल्यात अशी बोत लावले पुढे नकटीनं. थँक्यू बाळा, थँक्यू छोटा ब्लॉगर, थँक्यू सो मच. बोल ना.